तुम्ही जयप्रभूंची लग्न करायला इथे इंडियात आला? मी माझा लाईफ पार्टनर शोधायला इंडियात आले आणि तो पार्टनर तुम्हाला मिळाला? हो. पण मग तुम्ही कोणालाही न सांगता, अगदी घरच्यांनाही न विचारता कोर्टात जाऊन का लग्न केलं? कोणालाही न सांगता, घरच्यांनाही न कळवता आम्ही कोर्ट मॅरेज केलं. खरं तर याचं उत्तर मलाही माहीत नाहीये. मला वाटतं जय तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकेल. जय, जय सांग ना. असं काय की आम्हाला आमचं लग्न कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता शांतपणे आमचे पर्सनल मोमेंट्स जपत करायचा. मग इतकं पर्सनल की तिथे घरातलेही असू नयेत? ऍक्च्युली काय झालं की आम्हाला असं वाटलेलं की ते अपोज करते. हार तुरे घालून जेव्हा आम्ही परत घरी आलो तेव्हा असं कळलं की त्यांची हीच इच्छा होती. टोटल फिल्मी. यू सी. सर, तुम्ही तुमच्या लग्नात आम्हाला म्हणजे मीडियालाही बोलवलं नाही. तुमचं लग्न झालंय? हो सर. मग तुम्ही आम्हाला बोलवलं तुमच्या लग्नात? बोलवलं का? नाही, कारण लग्न कार्य ही अशी गोष्ट असते की त्यात कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हा आपला पर्सनल इश्यू असतो. हो की नाही? हो की नाही शमिका? आम्ही ठरवलेलं की कोणालाही बोलवायला नको. हे खूप खूप पर्सनल इश्यू आहे. त्यामुळे मग आता तरी फ्रेंड्सला आणि मीडियाला काही पार्टी देणार आहात की नाही? पार्ट्या तर काय इथे होतच असतात, विदाउट नो रिझन, कुठल्याही फालतू कारणावरून. तशीच अजून एक पार्टी. नाही, तुमच्या लग्नाची पार्टी म्हणतोय आम्ही. ॲक्च्युली काय आहे ना, काही झालं असेल तर पार्टी करावी किंवा सेलिब्रेशन करावं असं आपलं माझं मत आहे. इथे काही झालंच नाहीये तर आय मीन परत तेच. आम्हाला गाजावाजा करून संगीत बारात असं सगळं करून आमचं लग्न झालेलं नाहीये ना. असंच त्या म्हणतात की इतकी सायलेंट लव्ह अफेअरची खूबसूरती पब्लिक करून का घालवायची? मग आता तुम्ही अमेरिकेत सेटल होणार की इथेच? वेल, मी तरी इथेच सेटल होणार आहे. हां, आता जय कुठे राहणार आहे हे तुम्ही त्यालाच विचारा, नाही का? तुमचं उत्तर थोडं कन्फ्यूज करतंय आम्हाला. म्हणजे माझं मत काय आहे, मला इंडियात राहायचं आहे की नाही का US ला जाऊन सेटल व्हायचं असं आमचं अजून बोलणं झालेलं नाही. त्यामुळे ती असं म्हणाली. बाकी शमिका इथेच राहणार आहे. आय नो दॅट. फक्त मी कुठं राहणार आहे हे तिला माहिती नाही. बट देन मॅडमला जिथे राहायचं आहे हे बंदा वही रहेगा. आफ्टर ऑल शी इज माय स्वीटहार्ट यार. एक पर्सनल प्रश्न, तुमचे हनीमूनचे काय प्लॅन्स आहेत? हो, गुड क्वेश्चन. काय आम्ही आता लग्न डिक्लेअर केलं त्यामुळे पर्सनल काहीच असं राहिलेलं नाही. हनीमून मोस्टली विल गो टू सम सी शोर, कारण शमिकाला समुद्र खूप आवडतो. आणि माझ्या आवडीचा प्रश्न असेल तर स्वित्झर्लंड. दॅट्स माय फेवरेट प्लेस. पैसा, पॉवर, लुक, स्टाईल यांचं कॉम्बिनेशन म्हणजे नीना प्रभू यांचा एकुलता एक लाडका लेक जय प्रभू. त्यांच्याशी लग्न व्हावं म्हणून कितीतरी मुलींनी नवस केले असतील. ही वॉज मोस्ट एलिजिबल बॅचलर. मॅम, तुमचं यांच्याशी लग्न झाल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? कसं आहे ना, पैसा, पार, लुक्स, स्टाईल या पलीकडे काहीतरी असतं जगात. एक रिलेशन सुरू होताना मे बी या गोष्टींची भुरळ पडत असेल, पण ते रिलेशन टिकायला या पलीकडचं काहीतरी लागतं, नाही का? आणि हे जयप्रभूंवर जीव ओवाळून टाकणाऱ्या किती मुलींना माहिती आहे मला माहीत नाही, पण US वरून येऊनही या गोष्टी कळतात मला. मला कन्फर्म माहिती आहे मला काय हवंय.
आणि ते त्या पलीकडचं तिला माझ्यात दिसलं. हो की नाही शमिका? बस ना, आता किती तारीफ करशील माझी? मॅम मग तुम्ही काय सांगाल तुमच्या लाईफ पार्टनरबद्दल? कसा वाटतो तो तुम्हाला? माझा लाईफ पार्टनर, लेट मी से, प्रत्येक मुलीच्या आपल्या पार्टनरबद्दल काही अपेक्षा असतात. काही पूर्ण होतात, काहींबाबतीत तडजोड करायला लागते. पण माझ्या लाईफ पार्टनरबद्दल मला जराही तक्रार नाहीये, कारण त्याला थोडासा सुद्धा इगो नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी काही करण्यात त्याला बिलकुल कमीपणा वाटत नाही. आणि दुसरी आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो खूप समजूतदार आहे. त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. त्यामुळे आमच्यात होणाऱ्या छोट्या मोठ्या कुरबुरी तो खूप छान सांभाळून घेतो. माझ्या होकाराने त्याला काय मिळालंय याची जाणीव त्याच्या वागण्यातून सतत होत असते मला. आणि त्यामुळे मला उगीचच खूप स्पेशल असल्यासारखं वाटतं. नजरेत रिस्पेक्ट, स्पर्शात आधार, मुठीत विश्वास आणि मिठीत प्रेम. माझ्या जोडीदाराकडून हे सगळं भरभरून मिळतं मला. असा आहे माझा जोडीदार. जय, काय चाललंय हे सगळं? नीना आंटी, मी मीडियाला खरं काय ते सांगते. म्हणजे ऍक्च्युली ही प्रेस कॉन्फरन्स मी बोलवली होती आंटी. काय ना जय, तू खोटं पसरवण्यासाठी जर मीडियाचा वापर करू शकतोस तर मी खरं पसरवण्यासाठी मीडियाचा वापर करू शकते ना. म्हणजे जयप्रभू जे काही सांगत होते ते खोटं होतं? तुमचं आणि जयप्रभू यांचं रिलेशन ब्रेक झालंय का? ऍक्च्युली रिलेशन ती ब्रेक होतात जी कधीतरी जोडली गेलेली असतात. म्हणजे तुमचं आणि जयप्रभूंचं कधी लग्नच झालं नव्हतं? येस, बरोबर बोललात तुम्ही. सॉरी मॅम, मी तुम्हाला इतका वेळ विचारलं नव्हतं, पण तुम्ही हे डिक्लेअरच केलं की त्यांच्यात आणि तुमच्यात असं काही घडलंच नव्हतं. तर मग मला सांगा की तुमचं मध्यंतरी एका व्यक्तीबरोबर नाव जोडलं गेलं होतं, राईट? ते पण असं वरवरचं होतं की नाही? ते नातं खूप गहिरं होतं आणि आहे. ते नातं कधी वरवरचं असूच शकत नाही. रादर त्या रिलेशनशिपच्या बळावरच मी आज इथे उभी आहे. कोण आहेत ते? त्यांचं एखादा फोटो, त्यांचं नाव? अरे फोटो कशाला, तुम्ही प्रत्यक्षच भेटा ना. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील तुम्हाला. आणि माझ्याही सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथेच मिळतील मला. मगाशी तुम्हाला मी माझ्या लाईफ पार्टनर विषयी जे काय सांगितलं ते जयबद्दल नव्हतं, ते अभिजित बद्दल होतं. मीट माय लाईफ पार्टनर, मिस्टर अभिजित पेंडसे. मगाशी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ना, पैसा, लुक्स, स्टाईल, पार या पलीकडे काहीतरी असतं या जगात. आणि ते सगळं याच्याकडे आहे. आणि मला वाटतं आमचं रिलेशन टिकवायला तेवढंच पुरेसं आहे. शमिका, हे काय चालू आहे सगळं? मी तुला सांगितलं ना अभि, लोकांना आणि मीडियाला खरं काय ते कळायलाच हवं.
पॉवर आहे अभि. मीडियामध्ये एकदा दाखवलेली गोष्ट खरी वाटायला लागते लोकांना. उद्या तो चहावाला जेव्हा आपल्याला बघेल तेव्हा तो मला नाही, आपल्या दोघांना एकत्र टीव्हीवर पाहिल्याचं बोलेल. थँक्स नीना आंटी, तुम्ही परफेक्ट टायमिंगवर आणलं अभिला. तू मीडियाला किती ओरडून सांगितलंस तरी ऑन पेपर लिगली तू माझी बायको आहेस. म्हणजे जयप्रभू, सोनिया कामत आणि अभिजित पेंडसे यांच्या प्रकरणानंतर तुम्ही पुन्हा एकदा मीडियाला फसवता का? एक मिनिट. नाही, प्लीज प्लीज मला 2 मिनिटं बोलण्याची संधी द्या. मीडियाचा इम्पॉर्टन्स आणि मीडियाची ताकद न समजणं इतका इमॅच्युअर नाहीये मी. आय एम अ बिझनेसमॅन. जे काय खरं आहे, जे काय सत्य आहे ते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. माझं संपूर्ण म्हणणं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. आय होप. थँक्यू. थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी सर, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. तुम्ही मगाशी म्हणालात की मीडिया समजूतदार आहे, तोच काही तो निर्णय घेईल आणि मीडियाला निर्णय घेण्यासाठी खरं काय ते समजलंच पाहिजे. आणि तुमचा लौकिक पाहता तुम्ही जे काही म्हणालात ते खरं आहे असं नाही वाटत मला. आहे तुमच्यात हिंमत खरं काय ते सांगण्याची. लिसन, माझ्या नादी उगाच लागू नका. खूप महाग पडेल मिस्टर. महाग कोणाला पडेल ते बघूच आपण. आता तरी वाटतंय तुम्हालाच महाग पडेल. आणि तुम्हाला हाऊस आहे ना सतत मीडिया समोर यायची, खऱ्या खोट्या काढणं आणि झळकत राहायची. गेट लॉस्ट. कॉलर सोडा. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. मीडियाचं तोंड कधीच बंद नसतं जयप्रभू. आता तुम्हाला कळेल मीडिया काय करू शकतो ते. शमिका, हे सगळं करायची गरज होती? हो, कारण आपल्या प्रेमाला कोणी नावं ठेवलेली मला अजिबात चालणार नाही अभि. आणि मी म्हटलं होतं ना, मी घाबरणार नाही. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं का शमिका. तुला आठवतंय, तूच म्हणाली होतीस की जय जर इतक्या खालच्या पातळीला जाऊन काहीतरी करतो तर आपण कशाला जायचं एवढं खालच्या पातळीवर. हो, मी म्हटलं होतं तसं. पण तुझ्याच शब्दात सांगू का, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, आपली मतं बदलत जातात, इवन आपणही बदलतो. ज्या प्रकारे माझं नाव बदनाम करत सुटला होता ना, मी तेव्हाच ठरवलं होतं, काही लोकांशी ना त्यांच्याच पद्धतीने वागायचं. त्यांना त्यांचीच भाषा कळते. मी ठरवलंय अभि, आता रडत नाही बसायचं. हे बघ, पुढचा मार्ग शोधूच आपण, पण ज्याच्या असल्या वागण्याला ना तिथल्या तिथेच विरोध करायचा. करेक्ट, तू अगदी बरोबर बोलतेस. फक्त ठीक आहे, मी तुला दोष नाही देते, पण आय कॅन अंडरस्टँड. नाही रे अभि, एखाद्या मुलीच्या नावामागे परक्या पुरुषाचं नाव जोडलं जाणं हे किती त्रासदायक आहे ना. हे तुला कसं सांगू मी. तुझं बरोबर आहे, पण
पण कधी कधी बुद्धीचं सोडून मनाचं ऐकायला लागतं. काय करू? बरोबर आहे. पण शमिका, किती नाही म्हणलं तरी ते मॅरेज सर्टिफिकेट आहेच आपल्या दोघांच्या मध्ये. एक वेळ त्या जयला मॅनेज करता येईल, पण ते मॅरेज सर्टिफिकेट तसं म्हणलं तर एक कागदाचा तुकडा, पण इतकी उलथापालथ केली ना आपल्या आयुष्यात. त्या सर्टिफिकेटचं काय करायचं? हाच रोडवर त्या मीडियाचं ऑफिस होतं. ड्रायव्हर, बघा बरं हाच रोड आहे का तो, नाहीतर विचारा कोणाला तरी. मला माझ्या सख्ख्या मुलीच्या हक्कासाठी स्वतःच काहीतरी करावं लागणार होतं. कारण आजपर्यंत ज्यांना मी आपलं मानलं त्यांच्या वडिलांनी एका फटक्यात कोण कोणाचं सख्ख ते दाखवून दिलं. माझ्या मुलीच्या हक्कासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. शमिका 23 वर्षांची व्हायला आता फार कमी काळ उरलाय. सर तिने त्यानंतर कुणाशी लग्न केलं तर सगळी प्रॉपर्टी, सगळा पैसा त्या दुसऱ्या व्यक्तीला मिळू शकतो. जर 6 दिवसात तू शमिकाशी लग्न नाही केलंस तर मी तुझं सिक्रेट ओपन करणार. हे पेपर फक्त तिच्याकडे घेऊन जायचे आहेत आणि त्याच्यावर सह्या घ्यायच्या. आणि मग आपल्याला जे पाहिजे ते आपल्या पायाशी असेल. ग्रीप मॅन, त्या मूर्ख आशूमुळे मी आज सगळ्यात अडकलोय. जय, आय रिअली लव्ह यू. लव्ह यू टू. मला माहिती आहे की जर मी तुझ्या आसपास नसले तर तू मला खूप मिस करशील. आणि हो, जर मी खूप लांब निघून गेले तर तुझ्या जवळ आहे मी असं तुला नेहमी वाटत राहील. हसतोयस काय? आय रिअली 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 लव्ह यू. आणि हो, जरी तू मला सोडून गेलास ना तरी मी तुला कधीच सोडणार नाही. सावलीसारखी तुझा पाठलाग करत राहील. असंच काहीतरी बडबडायची सतत. मी कधी सिरियसली घेतलं नव्हतं. आता वाटतं तेव्हाच लक्ष द्यायला हवं होतं. आता ती नाहीये तरी तिने मला अडकवलंय. ती सतत म्हणायची मी राहीन तुझ्या आसपास, तुझ्या आयुष्यात. थँक्स. ॲटलिस्ट तुम्ही मला घराबाहेर तरी आणलं. पण यापुढे आपण रात्रीचा बाहेर नको जायला. आणि बीचवर तर मुळीच नको. आय डोंट नो वाय, पण बीचवर मला खूप भीती वाटते. खूप असं ऑड वाटतं. एनिवेज, यापुढे आपण मस्त डेलाईटमध्ये फिरायला जाऊयात. ओके ओके.
हो हा, आता मला जिथे तिथे तीच दिसायला लागली आहे. आता काही भूत बनून माझ्या मागे लागणार आहे की काय? फिशमॅन, मी का तिचा इतका विचार करतोय?